हॅलो स्टुडंट्स, मागच्या व्हिडिओमध्ये आपण एक्सेस प्रेशर इनसाइड ड्रॉप बघितलं होतं. नाव एक्सेस प्रेशर इनसाइड बबल. बघा, एक्सेस प्रेशर इनसाइड बबल कसं कॅल्क्युलेट करायचं, सेम प्रोसेस आहे. एक्सेस प्रेशर इनसाइड बबल प्रोसेस सेम आहे जशी आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितली होती. आणखी एक आहे ज्यामध्ये आपण वर्क डन बाय प्रेशरला इक्वेट करतो पोटॅन्शियल एनर्जी ऑफ द बबलच्या. त्यांना पण एक दोन्ही मेथड बघूयात. बघा, बबल काय असतो, बबलमध्ये इनसाईडला पण एअर असते आणि आउटसाईडला पण काय असते, एअर असते, राईट. आणि अशा प्रकारे छोटी फिल्मपासून हा बनतो. म्हणजे या ठिकाणी बघा, या ठिकाणी इथे असते बघा लिक्विडची थिकनेस, म्हणजे हे लिक्विड आहे, या ठिकाणी हे लिक्विडची थिकनेस खूप स्मॉल असते, म्हणून इनर रेडियस इक्वल टू आउटर रेडियस आपण म्हणू शकतो या ठिकाणी. त्यातच याची रेडियस आपण आर म्हटली. इनर रेडियस इज इक्वल्स टू आउटर रेडियस, कारण थिकनेस ही जी थिकनेस असते ही खूप स्मॉल असते, त्यामुळे आपण दॅट इज टी इज लेस दॅन आर, सो वी कॅन इग्नोर दिस थिकनेस. सो इनर रेडियस आणि आउटर रेडियस नियरली सेम आहे. इनसाइड प्रेशर पी आय म्हणूया, आउटसाईड प्रेशर पी ओ म्हणूया. सरफेस टेन्शन टी आहे लिक्विडचं, ज्यापासून हा बबल बनलेला आहे. ज्या प्रकारे आपण काल किंवा मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं त्याच प्रकारे याला आपण फोर्सेस बॅलन्स करून एक्सेस प्रेशरची व्हॅल्यू फाईंड करू शकतो. दुसरी पण मेथड सांगतो, राईट. तर बघा, याला असं आपण दोन पार्टमध्ये तोडलं. एका पार्टचं इक्विलिब्रियम बघायचं, राईट. एका पार्टला जर आपण बघितलं तर तो काहीतरी अशा प्रकारे दिसला. हाफ बबल बघितला आपण, सपोज हा हाफ बबल आहे आपला, ओके. तर यावरती या साईडला इकडे, या साईडला म्हणजे बबलवरती या साईडला इकडे मध्ये एक फोर्स लागेल. दॅट विल बी इक्वल्स टू पी आय इंटू पाय आर स्क्वेअर. आणि या साईडला इकडे एक फोर्स लागेल, दॅट इज आउटसाईडचा फोर्स आहे पी ओ इंटू पाय आर स्क्वेअर. राईट साईडचा बबल जो आहे तो लेफ्ट साईडच्या बबलला एका फोर्सनं अटॅच्ड आहे, त्याचं नाव आहे सरफेस टेन्शन. सरफेस टेन्शन हे कोहेझिव्ह फोर्समुळे येतं. हे अशा प्रकारे हे एकमेकांना अटॅच्ड आहे. सरफेस टेन्शन म्हणजे फोर्स पर युनिट लेंथ आहे. तर या आउटर सरफेसवरती, आउटर पेरिफेरीवरती, या बबलच्या पेरिफेरीवरती जो फोर्स लागला तो लागला टी इंटू 2 पाय आर. टी इंटू 2 पाय आर हा एका आउटर पेरिफेरीवरती. आणखी एक इथे मध्ये एक सरफेस आहे, तिथे पण एक फोर्स लागला. म्हणजे ओव्हरऑल जर आपण बघितलं तर जो फोर्स लागतो आहे तो किती लागतो आहे, टी इंटू 2 पाय आर इंटू 2 करावं लागणार आपल्याला, कारण की मधल्या या पेरिफेरीवर पण फोर्स लागला आहे. सो इट इज इंटू 2 ट्वाईस. सो यांना इक्वेट केलं तर आपल्याला आन्सर मिळून जातं एक्सेस प्रेशरचं. एक्सेस प्रेशर इनसाइड मायनस आउटसाइड प्रेशर. सो दिस विल बी पी आय इंटू पाय आर स्क्वेअर इज इक्वल्स टू पी ओ इंटू पाय आर स्क्वेअर प्लस 4t पाय आर. So this will be pi minus po into pi r square, that is 4t pi r. Calculation केलं तर pi minus po will be equals to 4t pi r. हे आहे एक्सेस प्रेशर इनसाइड बबल. आउटसाईडच्या रिस्पेक्टमध्ये इनर प्रेशर जे आहे ते कितीनं जास्त असतं, तर ते असतं 40/r, जिथे टी म्हणजे सरफेस टेन्शन आहे आणि आर म्हणजे रेडियस ऑफ बबल आहे, ठीक. आणखी एक मेथड आहे ऑर मेथड, जी की एनर्जीला इक्वल करतो आपण. बघा, बबल जो आहे त्याच्या इनसाईडला आपण प्रेशर म्हणूया, ऑर मेथड आहे, अल्टरनेट मेथड आहे.
इनसाइडला प्रेशर आपण म्हणूया किती, PI. आउटसाइडला किती, PO. याची रेडियस R आहे. लेट अस से इनसाइड प्रेशरमुळे याची जी रेडियस आहे ती झाली R प्लस डेल्टा R. R रेडियस होती अगोदरची. लेट अस से इनसाइड प्रेशरमुळे याची रेडियस झाली R प्लस डेल्टा R. मधलं प्रेशर लेट अस से स्लाइटली जास्त आहे आउटरच्या कंपॅरिझनमध्ये. तर त्या इनसाइड प्रेशरमुळे याची रेडियस वाढली असं आपण समजूया. आणि ती किती झाली, R प्लस डेल्टा R. आता जी रेडियस झाली ती किती झाली, R प्लस डेल्टा R. वाढली आहे. कशामुळे वाढली आहे, बिकॉज ऑफ दी इनर प्रेशर जे काही जास्त आहे. R प्लस डेल्टा R हे इनर प्रेशर, राईट. इनर प्रेशर, आउटर प्रेशर. मग आता जे काही वर्कडन केलं या प्रेशरनं, इनर प्रेशरनं आणि आउटर प्रेशरनं, इनर प्रेशरचं वर्कडन पॉझिटिव्ह, आउटरचं निगेटिव्ह, कारण की आउटर बाहेरूनमध्ये आहे आणि इनरमधून बाहेर फोर्स लागला आहे. सो मधल्या फोर्सचं जे वर्कडन आहे, वर्कडन बाय दी इनर प्रेशर, दॅट इज अ PI इंटू 4 πr स्क्वेअर. हा झालं काय, फोर्स, इनर फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट डेल्टा R. ओके. मायनस आउटरचं जे वर्कडन आलं, PO इंटू 4 πr स्क्वेअर. हा आउटरचा फोर्स आहे जो बबलवर लागला, इंटू डेल्टा R याचं वर्कडन आलं. मायनस का, कारण तो अपोजिट असा लागला आहे ना, असा लागला आहे तो, है ना. आणि इनरवाला जो लागला आहे तो अशा प्रकारे बाहेर लागला आहे. म्हणून हे आलं वर्कडन बाय इनर प्रेशर मायनस वर्कडन बाय आउटर प्रेशर. हे जे टोटल वर्कडन झालं हे कशामध्ये स्टोअर झालं, याच्या पोटेन्शियल एनर्जीमध्ये, जे की T इंटू डेल्टा Aच्या बरोबर असतं. सो PI मायनस PO दिस विल बी इंटू 4 πr स्क्वेअर डेल्टा R इज इक्वल्स टू T इंटू डेल्टा A. किती चेंज इन सरफेस एरिया आला तो आहे, कारण की याला दोन सरफेसेस असतात म्हणून आपल्याला या ठिकाणी 8 πr प्लस डेल्टा R हा फायनलवाला सरफेस एरिया मायनस 8 πr स्क्वेअर हा इनिशियलवाला सरफेस एरिया. सो याला जर सॉल्व केलं, T इंटू 8 π कॉमन घेऊया, 8 π ब्रॅकेटमध्ये R प्लस डेल्टा Rचा स्क्वेअर केला तर R स्क्वेअर प्लस 2 डेल्टा R इंटू R प्लस डेल्टा Rचा स्क्वेअर मायनस R स्क्वेअर. हे R स्क्वेअर हे R स्क्वेअर कॅन्सल झालं. डेल्टा Rचा होल स्क्वेअर याला आपण निग्नेट करू शकतो, कारण डेल्टा R ऑलरेडी खूप स्मॉल आहे, त्याचा स्क्वेअर केला आणखी स्मॉल होऊन जाईल. सो दिस विल बी T इंटू 8 π इंटू 2 R डेल्टा R. दिस इज PI मायनस PO इंटू 4 πr स्क्वेअर डेल्टा R. सो कॅल्क्युलेशन केलं आपण तर या ठिकाणी हे 4 π इथे 2 आलं, डेल्टा R कॅन्सल आउट झालं. तर बघा इथला एक R आणि इथला एक R कॅन्सल आउट झाला. सो PI मायनस PO इज इक्वल्स टू 4T/R. अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला आन्सर मिळतं. ओके. सो एक्सेस प्रेशर जे आहे ते एक्सेस प्रेशर किती आलं, PI मायनस PO. यालाच एक्सेस प्रेशर परत लिहायची गरज नाही, दिस इज एक्सेस प्रेशर. सो ह्या दोन मेथड्स आहेत ज्यांना आपण एक्सेस प्रेशर कॅल्क्युलेट करू शकतो. सेम ड्रॉपच्या केसमध्ये पण आपण ही जी सेकंड मेथड बघितली या मेथडनं आपण कॅल्क्युलेशन करू शकतो. सोपी मेथड जर म्हणताल तर तुम्ही ही वरची आहे, फोर्सेस बॅलन्स करा, इझिली एक्सेस प्रेशरची व्हॅल्यू मिळून जाईल. ओके. सो दिस इज वॉट एक्सेस प्रेशर इनसाइड दी ड्रॉप. या दोन मेथडने कॅल्क्युलेशन होतं. ओके. आय होप कळालं असेल. थँक्यू.